रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मामा जो आहे तो थोडा टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला अंजलीचं वागणं जराही आवडत नसतं आणि म्हणूनच मामा आता चिडूनच बोलत असतो. आणि मामाचं म्हणणं असं असतं की काही झालं ना तरीसुद्धा अंजलीचं वागणं बदलायला हवं. त्यातच आता अर्णव मामाला घरी जाण्यास सांगतो. मामाला आता अर्णव सांगतो की हॉस्पिटलमध्ये बघायला मी आणि ईश्वरी आहोत, तू तोपर्यंत जाऊन आलास ना घरी तरी चालेल आणि आजीलाही घेऊन जा असंही आता सांगितलं जातं. मग तो आजीला वगैरे घेऊन हॉस्पिटलमधून जाणार असतो. मामीची काळजी करू नको असं देखील अर्णवने सांगितलेलं असतं. मग आता तिकडनं अर्णव आणि ईश्वरी गेल्यावर मामा म्हणत असतो की तुमच्या दोघांच्यात एवढा शहाणपणा कुठून आला यार? तुमच्या दोघांमध्ये जे गुण आहेत ना ते गुण खरंच ना या वल्लरीमध्ये नाही आहेत असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जो आहे तो आता डॉक्टरांना भेटायला गेलेला असतो आणि डॉक्टरांना आता सगळ्याबद्दल विचारू लागतो. म्हणजेच बाळ हे व्यवस्थित आहे, माझी ताईही व्यवस्थित आहे ना, आणि त्या राजेशचं काय, तो कधीपर्यंत बाहेर येऊ शकतो या सगळ्यात ना, म्हणजे तो अजूनही कोमातच आहे का, त्याची काही मुवमेंट का होत नाही आहे याबद्दल विचारलं जात असतं. त्यावर डॉक्टर म्हणत असतात की जनरली जेव्हा कोमात पेशंट असतात ना त्यावेळेला ते एका धक्क्यात गेलेले असतात, थोड्या वेळाने का होईना तो बोलेल, काळजी करू नका. आणि त्यातच आता अर्णव हा खूप स्ट्रेसमध्ये डॉक्टरांना दिसत असतो. म्हणून डॉक्टर म्हणतात की तुमच्याकडे बघून ये ना तुम्हीही थोडं टेन्शनमध्ये वाटताय, एक काम करा, हे तुम्हाला मी मेडिसिन देतो आहे, हे व्यवस्थित घ्या सकाळ आणि संध्याकाळ, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आणि हे सगळं बोलणं ना आता ईश्वरीनं ऐकलेलं असतं, त्यामुळे ईश्वरी आता विचार करू लागते. दुसरीकडे आता वल्लरी बाळाला खेळवत असते आणि त्यातच बाळ जे आहे ते निश्चित पडून असतं. तेवढ्यातच आता ती नर्स जी आहे ती मात्र अंजलीभोवतीच फिरत असते. अंजली आता तिला विचारते की राजेश कसे आहेत, काही कळलं आहे का त्यांच्याबद्दल? राजेशबद्दल का? हो हो, ते ना एकदम व्यवस्थित आहे, ते कोमातून सुद्धा बाहेर आले आहेत हेही आता म्हटलं जातं. जेव्हा कोमातूनही बाहेर आले आहेत हे सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता लगेचच अंजली स्वतःहून उठते आणि ती आता बाहेर जायला निघत असते. जेव्हा ती आता विचार करते की इथं थांबून काही उपयोग नाही, तेव्हाच ना ती आता ठरवते की चला आपण ना बाहेर जाऊया आणि लवकरात लवकर जाऊन त्याला भेटूया. आणि असा विचार करून तिच्या हाताला जे लावलेलं असतं ना सलाईन वगैरे ते सगळं काढून टाकायचा विचार ती करू लागते आणि ती लगेचच आता आतमध्ये जायचा प्रयत्न करत असते. पण तिला नर्स वगैरे थांबवतात आणि म्हणतात की नाही हां, तुम्ही असं करू शकत नाही. तर वल्लरीही म्हणते की तुझं सिझरिन झालं आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस, थांब, एवढ्यात काही गरज नाही आहे घाई करून जायची. आणि तसंही तो आताच जरा कोमातून बाहेर आला आहे, अजून थोडा वेळ लागेल ना, तोपर्यंत तो ठीक होईल, तू काळजी करू नकोस, तू उद्या सकाळी जा त्याला बघायला, मग मी तेव्हा नाही अडवणार, पण आताच नुकतं तुझं सिझरिन झालं आहे तर हालचाल नको करूस जास्त, असंही आता वल्लरी म्हणते. दुसरीकडे ईश्वरीने ऐकलेलं असतं ना, डॉक्टरांनी अर्णवला स्ट्रेससाठी सुद्धा गोळ्या दिलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी मुद्दामून एक लहान असं मुलं जे कार्टून बघतात ना ते ती लावून बसलेली असते. आणि तिचं म्हणणं असंच असतं की खरंच ना या सगळ्यामध्ये जर स्ट्रेस आला ना तर आपण आहे ना गोळ्या घ्यायच्या नाही, तर आपण आहे ना मस्तपैकी लहान मुलांचं कार्टून एन्जॉय करायचं आणि तेव्हाच आपल्याला ना स्ट्रेस फ्री वाटतं. तर इकडे अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की तुझं काय चाललं आहे, कसले कार्टून लावून बसलीस तू? ईश्वरी म्हणत असते की असेच कार्टून्स बघायचे असतात, ते काय ना की बघा, जर काही भीती वाटत असेल, टेन्शन असेल तर थोडं रिलॅक्स होण्यासाठी ना मी तर पहिल्यापासूनच ना असे कार्टून्स बघते, तुम्हीही ना स्वतः ह्या सगळ्याची सवय करून घ्या असं मलाही वाटतं. कारण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की काय असतं ते. म्हणजे तुम्हाला मी एक सांगू का, जर आपण जास्त विचार करत राहिलो ना तर आपल्या डोक्यात ना सतत तेच आणि तेच विचार येत राहतात. त्यापेक्षा जरा आपण मूव ऑन झालो तर
त्या विचारातून बाहेर पडलो ना तर हे कार्टून बघून ना थोडं रिलॅक्स वाटतं. तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही स्वतः ट्राय करून बघा ना, म्हणजे तुम्हालाही समजेल. मग आता अर्णव म्हणतो की मला ना कळतच नाही आहे की काय करावं. बघ ना, डॉक्टरही म्हणतायत की सगळं काही ओके होईल, पण कधी ओके होईल हे काहीच कळत नाही आहे. इकडे राकेशची ही हालत, तो कोमातून बाहेर आला आहे पण अजूनही तो बोलत नाही आहे, त्याची हालचाल नाही आहे. त्यातच तुलाही माहिती आहे ताईचा स्वभाव. ताईला आता बरं वाटायला लागलं की ताई पुन्हा विचारणार. मग तिला काय उत्तर द्यावी ना हे समजत नाही. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की एवढ्या गोष्टीचा विचार करू नका, लवकरच सगळं काही ठीक होईल, माझा या गोष्टीवर विश्वास आहे. आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की ते सगळं जाऊ द्या, पण काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही ना गोळ्या बिलकुलही खायच्या नाहीत हा, असंही आता सांगितलं जातं. त्यावर तो म्हणत असतो की असं कशाला, पण आता ती म्हणत असते की एवढ्याशा छोट्या कारणावरनं ना गोळ्या खाणं चुकीचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, प्लीज प्लीज गोळ्या खाऊ नका, असंही आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता इकडे अर्णवला ती म्हणते की जर तुम्ही गोळी खाल्ली ना तर मीही खाणार. मग अर्णव म्हणतो की काय हा हट्ट आहे, तर ईश्वरी म्हणत असते की हट्ट आहे असं समजा, मग मला कधी बरं वाटेल. तर ईश्वरी अर्णवला हळूच एक ना जादूची झप्पी मारते. मग ती म्हणते की बघा आता तुम्हाला बरं वाटेल, बघा वाटते का बरं. त्यावर अर्णवसुद्धा थोडा रिलॅक्स होतो आणि कुशीत आलेल्या या ईश्वरीला अजूनच आपल्या जवळ घेतो. मग ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात. म्हणजेच ना एकमेकांना मिठी मारून जो काही आनंद भेटतो ना तो एकदमच भारी असतो आणि तो आनंद अनुभवायला खूपच मजा येत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आता वाटतंय ना बरं. अर्णव म्हणतो की हो, आता आता थोडं बरं वाटतंय. मग त्यावर आता ईश्वरी म्हणत असते मग काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. मला ना माझ्या भाचीला भेटायचं आहे, ते कसं होऊ शकतं. त्यावर ईश्वरी म्हणते मी यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन उद्या शोधून काढेन. मग तर झालं ना. अर्णव म्हणतो रिअली खरंच. मग ईश्वरीही हो म्हणते. तेवढ्यातच ना राकेशच्या वॉर्डमधनं आवाज येऊ लागतो. म्हणूनच आता सगळीजणं राकेशच्या वॉर्डमध्ये धावत जातात. तर दुसरीकडे मात्र डॉक्टर, त्यासोबत नर्स आणि इथे वॉर्डबॉय जे असतात ना ते राकेशला कसं बसं शांत करत असतात. राकेशला त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडायचं असतं आणि यासाठी तो म्हणत असतो की सोडा मला, सोडा, मला इथून बाहेर पडायचं आहे. मग हे सगळं काही ईश्वरी आणि अर्णव बघत असतात. त्यांना तर लक्षात येत असतं की नक्कीच आहे ना हा माणूस ना नाटकं करत असणार आहे, त्यामुळेच तर एवढी मुवमेंट करतोय. मग त्याच वेळेला डॉक्टर त्याला कसं बसं शांत करतात, ते सुद्धा इंजेक्शन देऊन, कारण अशा पेशंटना ना इंजेक्शन दिल्याशिवाय ते शांत होतच नाहीत. म्हणूनच आता इंजेक्शन वगैरे दिलं जातं. दुसरीकडे हळूच का होईना इथे उठायचा अंजली प्रयत्न करत असते. तिला राकेशची काळजी वाटत असते. ती म्हणत असते की सगळं ठीक तर होईल ना, म्हणजे ना मला ना यांची खूप काळजी वाटते. बघा ना यांचा जो काही अपघात झाला त्यामुळे हे सगळं काही चित्रच बदललं. त्यावर मुद्दामूनच आता वल्लरी म्हणत असते की हो ना, हा अपघात नेमका कोणी घडवून आणलेला असेल ना काहीच कळत नाही आहे, पण हा अपघात ज्यांनी कोणी घडवला आहे ना ते एकदमच चुकीचं आहे हां. आणि बघ ना ते सांगत नव्हते का त्या ट्रकवर 7 असं लिहिलं होतं, म्हणजे तुला असं वाटत नाही का की तो सात्विका फॅशनचाच ट्रक होता म्हणून. आणि त्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं होतं की त्यामध्ये कोणीतरी मुलगी बसली होती, म्हणजेच बाई. मग ती बाई कोण असू शकते, तू जरा विचार कर. खरंच ना कधी कधी मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ना आपल्याच घरातलेही असू शकतात. आजकाल कोणाचंही काहीच सांगू शकत नाही गं, असं बोलून ना आता भडकवायचा प्रयत्न इकडे वल्लरी करत असते. म्हणजे तिला माहिती असतं की आपण जर असं काही केलं तर नक्कीच ना ईश्वरीमध्ये आणि त्याचसोबत अंजलीमध्ये अजून थोडी भांडणं होतील आणि यासाठी प्रयत्न सुरू असतात. मग अंजली वल्लरीच्या बोलण्याचा विचार करत असते. वर वल्लरी तिला हेही म्हणते की तू काळजी करू नकोस हा, तुझ्यासोबत मी आहे. मग तर झालं ना. आणि असं बोलूनच ना आता मात्र ती तिला आपल्या पाठीशी घेत असते
आणि ती तिला सांगत असते की तुला कधीही एकटं वाटलं ना तर असं वाटून घेऊ नकोस, ही मामी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी. असंही आता म्हणून ना ती आता तिला सावरत असते. कारण आता उगाचच वल्लरीचं चाललेलं असतं. वल्लरीला माहिती आहे की आपण जर या भाजलेल्या तव्यामध्ये पोळी भाजून घेतली तर यात आपलंच भलं आहे आणि यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे मात्र आता अंजली हिला आता कळत नसतं की काय करावं ते. कारण आहे ना तिला आता समजून गेलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णव जवळचे असले तरीसुद्धा काही उपयोगाचे नाहीत. अर्णव आहे ना ईश्वरीशी लग्न झाल्यापासून खूप बदललं आहे आणि त्याचं बदललेलं वागणं जे आहे ते आता अंजलीला वेळोवेळी जाणवत असतं. या वल्लरीमुळे अजूनच ते गडद होत असतं आणि म्हणजेच तिला असं वाटत असतं की जे काहीही बोलते ते अगदीच परफेक्ट आहे. दुसरीकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की बाकी कोणी नाही, नसू दे तुझ्या पाठीशी, पण मी आहे तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. असंही बोलून ती आता तिच्या खांद्यावरनं हात फिरवत असते आणि तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न करत असते. जास्त विचार करू नकोस, नाहीतर त्याचा परिणाम तुझ्या बॉडीवर होऊ शकतो, असंही आता ती सांगू लागते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटतं आणि ती आता तिला झोपवायचा सुद्धा प्रयत्न करत असते. वल्लरीला हे सगळं बघूनच ना खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते की हाच तर माझा पाठ आहे, तुम्हा दोन भाऊ बहिणींमध्ये आणि त्या ईश्वरीमध्ये भांडणं लावायची. दुसरीकडे आता डॉक्टर राकेशला इंजेक्शन वगैरे देऊन बाहेर आलेले असतात. डॉक्टरांना आता अर्णव विचारतो, ओके तर आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, सगळं काही ओके आहे, काळजी करायचं कारणच नाही, असंही आता सांगितलं जातं. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मग हा असा कसा हायपर झाला असंही म्हटलं जातं. ते ना काय असतं ना, असे पेशंट जे आहेत ते कोमात असतात आणि कोमातून बाहेर आल्यावर त्यांना या सगळ्यातून सुटून बाहेर पडायचं असतं. हाच एक स्ट्रेसचाच भाग आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही योग्य ते ट्रीटमेंट त्यांच्यावर करतोय आणि त्यांचं जे वागणं आहे रागारागातलं त्यावर सुद्धा कंट्रोल तर आपण आणायचा प्रयत्न करूया. पण डॉक्टरांनी जेव्हा राकेशचं हे वर्णन करून सांगितलेलं असतं तेव्हा ईश्वरी आणि अर्णवला असं वाटत असतं की हा राकेश ना नक्कीच नाटक करत आहे. म्हणजे शेवटी बरोबर आहे ना, त्याला तिथून बाहेर पडायचे यासाठी त्याचे हे प्रयत्न सुरू असणार आहेत. आता काही झालं ना तरी मी ह्याला इथून जाऊ देत नसतो. खूप झालं आतापर्यंत सहन केलं, पण इथून पुढे नाही. इथून पुढे ना मी आता इकडनं त्याला हलू देणार नाही आहे, कारण त्याने खूप नखरे केलेले आहेत. अर्णव आता रागारागात आतमध्ये जातो. रागातच राकेशची कॉलर धरतो, कारण आज त्याच्यामुळेच त्याला त्याच्या भाचीचं तोंड पाहायला मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे चिडलेल्या अर्णवने आता अक्षरशः त्याचा गळाच दाबायला घेतलेला असतो. ईश्वरी त्याला मागे खिचत असते आणि ईश्वरी म्हणत असते की अहो प्लीज असं करू नका, आणि असं बोलूनच ना त्याला आता ती मागे बोलत असते. परंतु तो ऐकायला जराही तयार नसतो. तो सरळ म्हणतो की जे काही आज झालं आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार हाच आहे, नाही तर ना ह्याला मी आता सोडत नसतो. असं बोलूनच ना आता खूपच जास्त संताप जो आहे तो आता आलेला असतो अर्णवला. ईश्वरी सारखं मागे खेचत असते आणि म्हणत असते की अर्णव सर नका नका हे सगळं काही करू, बरोबर नाही आहे. असंही बोलून ना ती आता त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. पण चिडलेला अर्णव काही केल्या शांत होत नसतो आणि त्यामुळेच ना आता समजत नसतं की कसं करावं. त्याच वेळेला राकेश म्हणत असतो की काही करायचं ते करा, मला पाणी द्या पाणी. मला तर असं वाटते बहुधा ना राकेशला काही समजत नाही आहे, राकेशची बहुधा मेमरी गेली आहे, त्यामुळेच ना त्याला हे सगळं बंदिस्त नको असेल. पण आता या लोकांना असं वाटत असतं की या राकेशला मुद्दामून हा राकेश नाटक करतोय. पण तेवढ्यातच नर्स तिथे येते आणि नर्स तिथे आल्यानंतर म्हणत असते की सर तुम्ही काय करताय, सर प्लीज रिलॅक्स, अजूनही पेशंट बरा झालेला नाही आहे. आणि असं बोलून आता इकडे
अर्णव आणि ईश्वरीला ना ती नर्स बाहेर काढते आणि त्यानंतर मात्र आता ती नर्स ना राकेशवर उपचार करू लागते. राकेशच्या ज्या मशनरीज सगळ्या निघालेल्या असतात ना त्या पुन्हा एकदा व्यवस्थित लावून ठेवत असते, जेणेकरून राकेशवर कोणतंही संकट यायला नको असंच तिला आता वाटत असतं. म्हणूनच आता पुन्हा मशीन्स ऑन केलेल्या असतात. इकडे ईश्वरीने कसंबसं अर्णवला बाहेर आणलेलं असतं. अर्णवला ती म्हणत असते की प्लीज प्लीज शांत व्हा अर्णव सर, मला कळतोय तुमचा राग, पण आता एवढ्या रागात आहे ना एवढं सगळं काही करून घेऊ नका. प्लीज प्लीज अर्णव सर, तुम्ही थोडा विचार करा, शांतपणाने करा काय करता येते, कारण हे सगळं आपण विचार करतोय ते खूप जास्त अपेक्षेच्या बाहेरचं आहे. म्हणजे तो नाटक करतो हे आपल्याला वाटतंय, पण आपण ना त्याला कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. तेवढ्यातच ना आता अंजलीचं बाळ जे आहे ते आता रडू लागतं. अंजलीचं बाळ जसं रडू लागतं ना तसं मात्र आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता अर्णव आणि ईश्वरीला आलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी आता विचार करू लागतात की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे. म्हणजेच ना बाळ खूप जास्त रडते. वल्लरीकडनं सुद्धा ते बाळ जे आहे ते एकदम शांत बसत नसतं. वल्लरी बाळाला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण काही केल्या बाळ हे शांत होत नसतं आणि त्यामुळेच ना आता विचार करण्यासारखी गोष्ट असते. ईश्वरी म्हणत असते की मी बघू का बाळाला जाऊन, बाळ का शांत होत नाही आहे. पण त्याच वेळेला आता लक्षात येतं की तसंही कसं उपयोगच नाही आहे ना काही. कसं बाळ जे आहे ते अजूनही अंजलीच्या हातात गेलेलं नव्हतं. अंजली जी आहे ती आता बाळाला घेते आणि बाळाला हळूवारपणे आता शांत करायचा प्रयत्न करत असते. बाळ हे आता अंजलीच्या हातात गेल्यावर सुद्धा रडायचं काही केल्या थांबत नसतं. मग आता ईश्वरी विचार करते की नाही, आता मलाच बघावं लागेल बाळाला नेमकं काय हवंय ते, आणि असा विचार करूनच ना ती आता बाळाला शांत करण्यासाठी का होईना आतमध्ये जायचा विचार करू लागते. इकडे अंजली बाळाला खूप प्रयत्न करून शांत करायचा प्रयत्न करते, पण बाळ काही केल्या शांत होत नसतं. बाळ खूप जास्त रडत असतं आणि आता ईश्वरी काही कोणी बोलू दे याचा विचार न करता डायरेक्टली आतमध्ये गेलेली असते आणि म्हणत असते की ताई प्लीज देता का बाळ माझ्या हातात, मी बघते बाळ शांत होतंय का. तुझ्या हातात आणि बाळ नाही मामी, हिला सांग आताच्या आता इथून निघून जायला. मग आता ईश्वरी म्हणत असते की ताई पण बाळ, पण वल्लरी म्हणत असते की तिने सांगितलंय ना नाही राहायचं म्हणून उभं इथे, तर मग जा, चालती हो, असं देखील आता म्हणून तिला आता बाजूला केलं जात असतं. त्याच वेळेला खूपच वाईट आहे ना खरं तर ईश्वरीला वाटतं. अर्णवही बोलत असतो ईश्वरीला बाहेर आल्यानंतर, बघितलंस का कोणालाच काहीच वाटत नाही आणि तू का एवढा हे करत बसलीस, तुला माहिती आहे ना ती लोक आपल्याला देणार नाही आहेत हातात बाळाला घ्यायला, तरीही तू का गेलीस, असंही आता अर्णव म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते बाळासाठी काय हो अर्णव सर, एवढं तर चालतं, अपमान झाला तरी, कारण बाळ आहे ना खूप जास्त गोड आहे आणि बाळाचाही विचार तर करायला हवा ना. म्हणूनच मी विचार केला की राहू दे, बाळासाठी का होईना आपण हे सगळं सोडून बाहेर जाऊ शकतो आणि म्हणूनच तर मी बाहेर गेले होते. मग दुसरीकडे मात्र आता अर्णवला आणि ईश्वरीला कळत नसतं की काय करावं, कारण बाळ ना खूपच जास्त रडत असतं. बाळ काही केल्या शांत होत नसतं. मग आता ईश्वरी म्हणत असते की काय करावं, खरंच ना बाळ खूप जास्त रडते. मग आता अंजली बाळाला घेऊ देत नसते ईश्वरीला. मग आता ईश्वरीच्या डोक्यात एक कल्पना येते. ईश्वरी विचार करते की हाच योग्य मार्ग आहे. म्हणजेच ना आता ती बाहेरूनच अंगाई गीत गाण्याचं ठरवते, जेणेकरून बाळाला ते अंगाई गीत ऐकायला जाईल आणि त्यामुळे बाळ रडायचं थांबेल. मग आता इकडनं ईश्वरी अंगाई गीत गाते. अंगाई गीत जसं ईश्वरी सुरू करते ना तसं मात्र आता अर्णव टेन्शनमध्ये असतो. तो लगेचच ईश्वरीकडे बघू लागतो. त्यालाही आता कळत नसतं की नेमकं चाललंय तरी काय. एकदमच असा प्रसंग घडलेला असतो ना, त्यामुळेच ना. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीची नजरसुद्धा बाहेर गेलेली असते. तीही बघत असते तर तिलाही कळतं की ईश्वरी बाहेरून गाणं गाते, पण ईश्वरीच्या अंगाईमुळे आता बाळ जे आहे ना ते थोडं थोडं का होईना आता
शांत झालेलं असतं. थोडं थोडं का होईना आता इकडे तिकडे बघू लागलेलं असतं आणि हे सगळं काही ईश्वरीमुळे शक्य झालेलं आहे हेही आता कुठेतरी ना अर्णवला समजत असतं. इकडे आता अंजली ही खूप जास्त खुश असते. मग अर्णवही म्हणतो की मिस इंदौर, बाळ तर आता गप्पपणे झोपलं. खरंच तू जे काही केलंस ना त्यामुळे बाळ ना एकदमच सुंदर झोपलं आहे. खरंच थँक्यू हा मिस इंदौर, असंही आता म्हटलं जातं. मग आता इकडे अंजलीही म्हणत असते की चला बरं वाटलं जरा तरी शांत झाली ती, नाहीतर आता काळजी वाटत होती की काय होतंय ह्याची. मग दुसरीकडे आता ईश्वरीला रडू येत असतं, कारण तिलाही आता तिच्या भाचीला बघायचं असतं, पण ते बघता येत नसतं आणि त्यामुळेच ना नुसता जीव ना वर खाली होत असतो. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की वल्लरी दारावर बघते तर तोपर्यंत ईश्वरी दारावर उभी असलेली बाजूला होते. मग आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीच्या अंगाईमुळे ही कमाल आयडिया घडून आलेली असते आणि बाळही रडायचं थांबलेलं असतं आणि त्यामुळेच ना बाळ जेव्हा रडायचं थांबतं तेव्हा ईश्वरी आणि अर्णवही खुश असतात आणि अंजलीलाही आता शहाणपण आलेलं असतं. म्हणजेच तिलाही आता कळतं की हे सगळं काही आहे ना या ईश्वरीमुळे शक्य झालेलं आहे. मग आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की चल ये, बाळ आता शांत झाला आहे ना तर तो थोडं बसून घे, आणि असं बोलूनच तो आता तिला बसवायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यालाही वाटत असतं की ईश्वरी खूप जास्त उभी आहे आणि या सगळ्याचा त्रास होतोय, म्हणूनच आता तो ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यालाही माहिती आहे की काही झालं तरीसुद्धा ईश्वरी जी आहे ती थोडी का होईना शांत व्हायला हवी. मग आता ईश्वरी सकाळपासून खूप जास्त दगदग करत होती आणि हे सगळ्यामुळेच ना आता ईश्वरी जेव्हा बाळ शांत होतं तेव्हा तिच्यावर एक हास्याची बेल उमटते, म्हणजेच तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. त्यामुळे तिला आता कुठे जाऊन रिलॅक्स वाटत असतं. मग ती आता इकडे तिकडे बघत असते आणि ती आता विचार करते की चला फायनली बाळ रडायचं थांबलं. मग तिलाही रिलॅक्स वाटतं आणि त्यानंतर ना अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून ती निवांत बसलेली असते. अर्णवही तिला आता म्हणत असतो की आता चल, आता ही झोपेची वेळ झालेली आहे, आपण थोडा आराम करूया. आणि त्याच वेळेला अर्णवच्या कुशीमध्ये ना आता ती निवांत झोपायचा प्रयत्न करत असते आणि अर्णवलाही त्या सगळ्या ह्याच्यात ना कधी झोप लागते ना त्याचं त्यालाही कळत नाही. मग आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या कुशीत विसावलेले असतात. दुसरीकडे आता ती नर्स जी असते ना ती अंजलीला म्हणत असते की बाळ शांत झालं हे फक्त ना बाळाच्या मामीमुळे शक्य झालेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. बाळ ना खरंच ना किती लकी आहे, त्याला इतकी चांगली मामी भेटलेली आहे, असं देखील आता ती बोलत असते. तर दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच ईश्वरी आणि अर्णव जे आहेत ते मात्र आता एकमेकांच्या कुशीतच असतात. पण वल्लरीला आता राग येत असतो. वल्लरीला असंच वाटत असतं की हे सगळं काय होते, म्हणजे ईश्वरीने आता अंगाई गीत तर गायलं आणि त्यामुळेच ना ह्या दोघांमधलंही अंतर कमी व्हायला नको, असाच वल्लरी विचार करते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता ईश्वरी अर्णवच्या कुशीतनं उठलेली असते आणि ती आता म्हणत असते की चला आता ना थोडं जाऊया का, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि माझ्यासाठी मस्त अद्रकवाला चहा घेऊन येते, कारण आहे ना मला ना ती अशी ब्लॅक कॉफी काही चालत नाही. मग दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काल रात्री तू अंगाई गीत गायलंस तेव्हा कुठे जाऊन ताईचं बाळ झोपलं, पण मला ना ताईच्या बाळाला कधी एकदा हातात घेतोय ना असं झालेलं आहे, काय सांगू ग तुला, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं बोलतो ना तेव्हा ईश्वरी म्हणते मग देर किस बात की, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे आणि आपल्याला ती आयडिया आता फॉलो करायची आहे, काही झालं ना तरीसुद्धा. मग आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, पण ईश्वरीकडे ऑलरेडी आयडिया आलेली असते आणि ईश्वरी आता तीच आयडिया फॉलो करणार असते. अर्णव म्हणत असतो की नेमकं कसं, खरंच माझी आणि त्याचसोबत माझ्या भाचीची भेट होऊ शकते का? ईश्वरी म्हणत असते की हो
हो हो, नक्कीच भेट होऊ शकते. मी आहे तुमच्यासोबत ना. आता थोडी तर शरारत तर करावीच लागेल ना. जर आपल्याला जे मनापासून हवं आहे ते मिळवण्यासाठी थोडं तर धाडस करावंच लागेल, असंही आता ती म्हणू लागते. मग अर्णव तिच्याकडे बघू लागतो, तर ईश्वरीने अर्णवने आता डॉक्टर आणि नर्सचं गेटअप केलेलं असतं आणि ती आता अंजलीच्या रूममध्ये जातात. अंजली बाळाला आता हळूहळू का होईना शांत करायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव तिथे जातात आणि म्हणत असतात की आम्ही ना डॉक्टर आहोत आणि चाइल्ड स्पेशालिस्ट आहे असं खरं तर अर्णवने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा अर्णव हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ते बाळ ना अंजलीला द्यावंच लागतं त्याच्या हातामध्ये. मग आता अर्णव ना थोडंसं बाजूला घेऊन त्या बाळाला जातो आणि खेळवत असतो आणि हे सगळं बघून आता ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, कळतंय पण थोडं रिलॅक्स थांबा, असंही बोलून आता ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मग दुसरीकडे आता अर्णवची ही नजर इकडे तिकडे भिरभिरत असते. अर्णवला त्याचं बाळ ना ते खूपच आवडलेलं असतं. भाची ही खरंच खूप गोंडच असते. पण ईश्वरी आता म्हणत असते अर्णवला, बस झालं, पुरे झालं, चला आता ठेवायचं पाहिजे, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. मग आता अर्णव आणि ईश्वरी इकडनं ती बाळ वगैरे ठेवून जातच असतात. तेच आता तिकडे डॉक्टर येतात आणि ज्या डॉक्टर मॅडम असतात ना, ज्यांनी खरं तरी डिलेवरी केलेली आहे, ते अर्णव ईश्वरीला बघूनच म्हणतात की तुम्ही कोण. आणि त्यानंतर मात्र अर्णव ईश्वरीला आपली चोरी पकडली गेलेली आहे असं कुठेतरी डाऊट येत असतो. आता डॉक्टरही अर्णव ईश्वरीला या सगळ्या कार्यात सपोर्ट करतायत का, की आता अर्णव ईश्वरीच इथे भेटण्यासाठी आले होते याचा भांडाफोड अंजलीसमोर होतोय, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.